हॅलो. मिरची स्टोअर करण्यासाठी त्या धुवून पूर्णपणे कोरड्या करा. नंतर देठ काढून टाका आणि खराब झालेल्या मिरच्या वेगळ्या करा. हिरव्या मिरच्या एका सुती कापडामध्ये ठेवून एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करा आणि फ्रीजमध्ये साठवा. त्यामुळे त्या जास्त दिवस ताज्या राहतात. निंबू खूप जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याकडे एक खूप छान टिप्स आहे. आपण निंबूला खोबरेल तेल लावून घेऊ आणि सर्व निंबूला तेल व्यवस्थित लावून घेऊ आणि एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये हे सर्व निंबू आपण स्टोअर करून ठेवू, जेणेकरून हे महिने 1 ते 2 महिने सहज टिकतील. आता हे प्लास्टिक कंटेनर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. निंबू स्टोअर करण्याची अजून एक दुसरी पद्धत आहे. एक काचेचं कंटेनर घ्या, त्यामध्ये पाणी भरा आणि एक एक निंबू करून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्या आणि हे काचेचं कंटेनर फ्रीजमध्ये ठेवून घ्या. असे केल्याने निंबू जास्तीत जास्त ताजे आणि रसाळ होतील. निंबूमधून जास्तीत जास्त रस निघण्यासाठी निंबू हा तळ हाताने चोळून घ्यायचा, त्याला व्यवस्थित असा नरम करून घ्यायचा आणि मग कट करायचा. यामुळे निंबूचा संपूर्ण रस हा निघून येतो. कधी कधी डाळींना खूप जास्त कीड ही लागून गेलेली असते. तीच कीड डाळींना लागू नये म्हणून 1 चमचा हळदीचा इथे वापर करावा, त्यामुळे कीड ही लागत नाही. आणि धान्याला कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये लवंगा ठेवा. लवंगाच्या वासामुळे कीटक धान्याजवळ येत नाहीत. अजून धान्यामध्ये किंवा डाळींमध्ये काळी पेटीच्या काळ्या टाकल्याने देखील किडे लागत नाहीत आणि माचीस देखील टाकल्याने किडे लागत नाहीत. बघा, इथे खूप सारे उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. नक्कीच ट्राय करा. साखरेच्या डब्याभोवती साखर पडली असेल तर त्याच्या भोवती किंवा डब्याला मुंग्या लागतातच. साखरेला मुंग्या लागल्या की काय करावं हे सुचतच नाही. तर करून पहा हा सोपा उपाय. 4 ते 5 लवंग घ्या आणि त्या साखरेच्या डब्यात टाका. बघा, 1 मिनिटात साखरेतून मुंग्या ह्या वेगळ्या होतील. बघा, नक्कीच करून बघा आणि कमेंट करा. नेहमी तांदूळाच्या डब्यात जर किडे झाले असतील तर त्यामध्ये तुम्ही तेजपत्ते टाकू शकतात. त्याच्या वासाने किडे हे दूर पडून जातात किंवा होतच नाहीत. बदाम जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावे? कारण त्यामध्ये कधीकधी ओलावा हा निर्माण झालेला असतो. तर आपण एका कागदामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याची एक पुडी बांधून घ्यायची आहे आणि ती पुडी आपल्याला बदामच्या डब्यामध्ये ठेवून, जेणेकरून बदामच्या डब्यामध्ये ओलावा हा निर्माण होणार नाही आणि त्याला किडे देखील लागणार नाही आणि बदाम खूप व्यवस्थित राहतील. मिठाच्या पाण्यात बटाटे भिजवल्याने त्याला लागलेली माती, धूळ सहज निघून जाते. हे विशेषतः बटाटे धुण्यासाठी सोपे करते. मिठाच्या पाण्यात बटाटे भिजवल्यास त्यावरील सूक्ष्म जंतू आणि कीटक मरतात, ज्यामुळे ते खाण्यासाठी सुरक्षित आणि अधिक आरोग्यदायी बनतात. आणि बटाट्यांचा थोडा गोडपणा देखील कमी होतो भाजीमध्ये. मिठाच्या डब्यामध्ये 4 ते 5 लवंग टाकल्याने घरातील निगेटिव्हिटी ही दूर होते. एक प्लास्टिकचा छोटा डबा घ्या आणि त्याच्या झाकणाला एक होल करा, जेणेकरून हा पॅनला तेल लावण्याचा ब्रश त्यामध्ये अडकवता येईल आणि आपण पॅनला तेल लावण्यासाठी याचा व्यवस्थित उपयोग करू शकतो, जेणेकरून हा ब्रश इकडे तिकडे ठेवावा लागणार नाही आणि त्यामुळे आपला फ्लोअर खराब होणार नाही. मिक्सरला जर अशा प्रकारे डाग पडले असतील तर आपण एक ब्रशच्या साहाय्याने हे मिक्सर अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो.
ब्रशच्या पाठीमागची साईड ही थोडीशी गरम करून घेतली आणि वाकवून घेतली. बघा, असं केल्याने मिक्सर सहज स्वच्छ करता येतं, जे की आपल्याला कापडाने नाही करता येणार. कुकरमध्ये आपण काही पदार्थ शिजवताना जर कुकरमधून पाणी खाली पडत असेल तर ही कुकरची रिंग आपण डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची, ज्यामुळे कुकरचे पाणी हे खाली गळणार नाही. लसूण बारीक करायची ही खूप छान सोपी पद्धत आहे. अशी या छोट्या घिसणीवर लसूण हा घासून घ्यायचा आणि यामुळे आपल्याला लसूणची खूप छान पेस्ट मिळते. बघा, तुम्ही बघू शकतात, खूप शॉर्टकट पद्धत आहे ही. देवाला वाहिलेली फुले, माळ, तोरण हे कचऱ्यामध्ये न टाकता आपण याचा एक खूप छान उपयोग करणार आहोत. ही फुले छान उन्हामध्ये कोरडी करून घ्यायचीत आणि आपण ह्यामध्ये आणि रोज यामधील काही फुले घेऊन आपण यामध्ये 2 कापूर, लवंग टाकून आपण घरामध्ये याचा धूर केल्याने घरातील निगेटिव्हिटी निघण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये खूप छान सुगंध पसरतो. बघा, नक्कीच ट्राय करून बघा, ही टिप्स खूप छान आहे. बटाटे हे फ्रीजमध्ये न ठेवता असेच मोकळ्या हवेमध्ये ठेवले ना तर ते जास्त दिवस टिकतात आणि त्यांना कोंब देखील फुटत नाहीत. अद्रक जास्त दिवस टिकण्यासाठी एका सुती कापडामध्ये अद्रक हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचे. यामुळे अद्रक हे खूप जास्त दिवस टिकतात. बघा, तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच आणि कमेंट करा की तुम्ही अद्रक कसं स्टोअर करतात ते. आणि नक्कीच कमेंट करा की तुम्हाला